नमस्कार. मी चिंतामणी ससृदे. रागरंग.com ह्या यूट्यूब वाहिनीवर आपलं सहर्ष स्वागत आहे. मी आज बोलणार आहे ते लोकनेते पद्मभूषण वसंतराव दादा पाटील यांच्या सांगलीतल्या रेंगाळलेल्या स्मारकाबद्दल. सोमवारी म्हणजे 21 तारखेला 21 जुलैला पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांनी स्टेशन चौकातल्या वसंतदादांचा जो पुतळा आहे आणि जिथं ते स्मारकाची जागा आहे त्या ठिकाणी भेट दिली, पाहणी केली आणि त्यानंतर त्यांनी असं सांगितलं की आता जवळजवळ 13 कोटी रुपयाचा एक प्रस्ताव तयार केलेला आहे आणि शासनाकडे दिला जाईल आणि त्यातून स्मारकाची जी सगळी कामं आहेत ती पूर्ण केली जातील. साधारणपणे जानेवारी-फेब्रुवारीमध्ये स्मारकाचं सर्व काम पूर्ण होईल असंही चंद्रकांत दादा पाटील यांनी सांगितलेलं आहे. लोकनेते वसंतराव दादा पाटील यांचं एकूण जीवन आणि कार्य हे सगळ्या जगाला माहिती आहे. ते काही नवीन नाही. स्वातंत्र्य युद्धातले सेनानी, स्वातंत्र्यानंतरच्या काळातले सहकार महर्षी, त्यानंतर राजकारण धुरंधर, महाराष्ट्राचे 4 वेळा ज्यांनी मुख्यमंत्रीपद भूषवलेलं होतं, याशिवाय राजस्थानचे राज्यपाल म्हणून त्यांनी काम केलं, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून त्यांनी काम केलं, याचबरोबर केंद्रामध्ये सुद्धा म्हणजे राष्ट्रीय पातळीवर सुद्धा काँग्रेसचे महासचिव म्हणून सुद्धा त्यांची फार मोठी कामगिरी आहे. असे लोकनेते वसंतराव दादा पाटील यांचं स्मारक खरं म्हणजे यापूर्वीच पूर्ण व्हायला पाहिजे होतं. तशीच सांगलीतल्या आणि संबंध महाराष्ट्रातल्या सुद्धा तमाम वसंतदादांप्रेमींची इच्छा होती आणि आहे, आजही आहे. वसंतदादा गेले 1989 साली म्हणजे आज दादा जाऊन सुद्धा 36 वर्ष झालेली आहेत. बरोबर 3 तप्प पूर्ण झालेले आहेत. 12-36 म्हणजे 3 तप्प पूर्ण झालेली आहेत. अजून सुद्धा त्यांचं स्मारक पूर्ण झालेलं नाही. साधारणपणे असं म्हटलं जातं की सत्ता असली तर पटकन काही कामं होतात, परंतु 89 साली दादा गेले, त्यानंतर 95 सालापर्यंत महाराष्ट्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. त्यानंतर पुन्हा 99 पासून 2014 पर्यंत काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं सरकार होतं. पुन्हा एकदा 19 मध्ये काही काळ 2-2.5 वर्ष काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं सरकार होतं. एवढ्या काळामध्ये त्याचबरोबर दिल्लीमध्ये तर कायम बऱ्याच काळामध्ये काँग्रेसचं सरकार होतं. या संबंध दादांच्या वरती निष्ठा असलेले आणि दादांचा विचार मानणारे अनेक जण सत्तेमध्ये होते, आमदार होते, खासदार होते, तरी सुद्धा दादांचं स्मारक गती घेतली स्मारकानं असं आपल्याला दिसलेलं नाही. काय नेमकं झालंय? 2003 साली या स्मारकाची जी समिती केली ती त्या समितीमध्ये सुद्धा अद्याप बदल झालेले नाही असं चंद्रकांत दादांनी जे वक्तव्य केले त्याच्यावरनं दिसतंय. म्हणजे माजी पालकमंत्री डॉक्टर पतंगराव कदम या स्मारक समितीचे अध्यक्ष होते, त्यामध्ये सुद्धा अजून काही बदल झालेले नाही त्या नावामध्ये. अशी ह्या स्मारक समितीची सुद्धा अवस्था आहे. तर असं व्हायचं कारण काय? असं म्हणतात की म्हणजे विरोधकांचा नेहमीच आरोप राहिलेला आहे की दादांचं स्मारक खरं म्हणलं तर यापूर्वीच केव्हाच व्हायला पाहिजे होतं आणि निवडणूक आली की वसंतदादांचा विचार, वसंतदादांचा एकूण सगळं कार्य या सगळ्याची आठवण काँग्रेस पक्षाला होती. प्रत्यक्षात एकदा इलेक्शन निघून गेली की परत काही आठवण होत नाही. अर्थात वसंतदादांचा विचार मानणाऱ्या लोकांचाही असा आक्षेप आहे की निवडणूक आली की वसंतदादांनी स्थापन केलेल्या सगळ्या संस्थांचा लेखाजोखा लोकांच्या समोर मांडला जातो. या संस्था कुठं आहेत म्हणून विचारलं जातं. म्हणजे उदाहरणार्थ वसंतदादा शेतकरी बँक, वसंत बाजार, वसंतदादा जिल्हा दूध संघ, वसंतदादा सूत गिरणी या संस्थांची काय अवस्था आहे असं विरोधकांकडनं विचारलं जातं, ते सुद्धा इलेक्शनच्या काळातच. आणि वसंतदादांचा विचार, वसंतदादांचं कार्य, त्यांच्या विचारांना आम्ही मागं पडून देणार नाही वगैरे भाषा सत्तारूढ पक्षाकडून किंवा काँग्रेस पक्षातल्या नेत्यांकडून केली जाते ही निवडणुकीच्या काळातच, असंही विरोधकांच्याकडनं म्हटलं जातं. हे सगळं जरी खरं असलं तरी एवढ्या सगळ्या काळामध्ये एवढे मोठे सहकार महर्षी ज्यांनी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाणी जिरवा पाणी अडवा ही मोहीम चालवली, सहकार क्षेत्रामध्ये नवमहाराष्ट्राचे शिल्पकार यशवंतरावजी चव्हाण यांच्या बरोबरीनं ज्यांनी खांद्याला खांदा लावून सहकाराची वाढ केली, त्या वसंतराव दादा पाटील यांचं स्मारक, उचित स्मारक, योग्य स्मारक, केवळ पुतळा उभा करणं म्हणजे स्मारक नव्हे, उचित स्मारक आतापर्यंत झालेलं नाही हे विशेष आहे.
मला आठवतंय दादा गेल्यानंतर काही दिवस कार्यक्रम होत होते, स्मृती दिनाचे आणि जयंती दिनाचे सुद्धा. नारायण दत्त तिवारी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री हे आणि माजी केंद्रीय मंत्री हे एका कार्यक्रमासाठी आलेले होते. परंतु एकदा विलासराव देशमुख मुख्यमंत्री असताना त्या कार्यक्रमासाठी आलेले होते. त्यावेळी ते मुख्यमंत्री होते विलासराव. परंतु त्यानंतर सुद्धा काही फार मोठ्या प्रमाणावरती कार्यक्रम झाले, चर्चासत्र झाली, सहकार विषयावर काही विचारमंथन झाले. आज सहकाराची अवस्था काही फारशी स्पृहणीय असं नाही. अनेक सहकारातनं खाजगी कारखाने झालेले आहेत. सहकारी साखर कारखान्यामध्ये रूपांतर झालेलं आहे. सहकारामध्ये नवीन कार्यकर्ते तयार व्हायला पाहिजेत, ते तशा त्या पद्धतीनं होत नाहीत. मधल्या काळामध्ये पतसंस्था, सहकारी पतसंस्था आणि बँका अडचणीत आल्या. त्या का आल्या, कशा करता आल्या, त्या येऊ नयेत म्हणून काय करायला पाहिजे, ह्या विषयावर कुठेही मंथन झालंय, चर्चा झाली आहे, असं कधी झालं नाही. दादांच्या नावानं सहकार दिन साजरा करायचं म्हणून ठरलेलं होतं, पण त्याचंही पुढं काय झालं, सरकारच्या पातळीवर काय झालं, काही कळलं नाही. त्या तुलनेत ही तुलना करणं योग्य आहे का नाही हे मला माहित नाही. परंतु जर आपण पाहिलं तर दादांचा पुतळा जो स्टेशन चौकामध्ये आहे, त्या पुतळ्याच्या शेजारीच लोकनेते राजाराम बापू पाटील यांचं सुद्धा एक स्मारक उभं केलेलं आहे. ते महानगरपालिकेनं केलेलं आहे. आणि त्यावेळेला दिग्विजय सूर्यवंशी हे राष्ट्रवादी काँग्रेसचे, म्हणजे आजच्या शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे, आता ते पुन्हा अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत, तो भाग वेगळा. परंतु दिग्विजय सूर्यवंशी महापौर असताना त्यांनी तेवढ्या 2-2.5 वर्षामध्ये ठराव करून त्यानंतर महापालिकेकडनं त्याची गती देऊन त्याला ते स्मारक तिथं उभं केलेलं आहे. आपण पाहू शकता हे की बापूंचा पुतळा आहे, बापूंनी केलेल्या कामाची एक यादी तिथं जोडलेली आहे, बापूंचे काही छायाचित्र, त्यांच्या कार्यक्रमाची, त्यांनी विशेष केलेल्या कामाची, असं फार सुंदर तिथं मांडणी केलेली आपल्याला दिसेल. तुलनेनं दादांचा फक्त पुतळाच तिथं उभा आहे असं दिसतं आपल्याला. खरं म्हणजे दादांचा पुतळा त्या ठिकाणी स्मारक आणि दादांच्या समाधीच्या तिथं मोठं स्मारक अशी सुद्धा कल्पना होती. प्रत्यक्षात त्याला काही फारशी गती मिळाली असं दिसत नाही. ज्या वेळेला ह्या स्मारकाची कल्पना पुढे आली आणि काम सुरू झालं, त्यावेळेला पैशाचा एकूण आपण ज्याला मूल्य म्हणतो ते खूप कमी होतं. आता ते दरवर्षी वाढत चाललेलं आहे आणि आज त्या छोट्या कामाकरता कमी रकमेमध्ये होणारं स्मारकाचं काम आज लांबत लांबत पुढे गेलेलं आहे. खरं म्हणलं तर यापूर्वीच दादाप्रेमी किंवा दादांचा विचार आणि दादांच्या विचारावर श्रद्धा असणाऱ्या सगळ्यांनी, नेहमी निवडणुकीमध्ये ज्याचा घोष केला जातो त्या सगळ्यांनी एकत्र येऊन केव्हाच हे स्मारक उभं करायला पाहिजे होतं. आपल्याला माहित असेल की जयंतरावनी लोकनेते राजाराम बापू पाटील यांचं स्मारक कासेगावला, म्हणजे वाळवे तालुक्यात जन्मगावी त्यांच्या, त्या ठिकाणी अतिशय सुरेख असं स्मारक उभं केलेलं आहे. पदयात्री असं त्याला नाव दिलेलं आहे. कारण राजाराम बापूंनी पदयात्रा केलेल्या होत्या पाण्याच्या प्रश्नावरती किंवा जनतेच्या अनेक प्रश्नांवरती. पदयात्री हे स्मारक जयंतरावांनी स्वतः पुढाकार घेऊन केलेलं आहे. त्यामुळं शासनानं करावं का किंवा आणखी कुठल्या संस्थेनं करावं का याची वाट न पाहता खरं म्हणजे यापूर्वीच हे स्मारक पूर्ण व्हायला पाहिजे होतं. आता निदान भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं महायुतीचं सरकार यांच्या कारकिर्दीत हे स्मारक होतंय, ही काही होत असेल किंवा झालं तर खरोखरच ही अभिनंदनाची गोष्ट आहे असं आपल्याला म्हणायला लागेल. म्हणजे आत्ता सुद्धा म्हणजे जयश्री वहिनी पाटील ह्या सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या ज्या उपाध्यक्ष आहेत त्या भारतीय जनता पक्षात त्यांनी नुकताच प्रवेश केला. त्यांनी तो प्रवेश केल्यानंतर चंद्रकांत दादा पाटील म्हणजे पालकमंत्री, त्यानंतर जनसुराज्य शक्ती पक्षाचे प्रदेशाध्यक्ष समित कदम, म्हणजे ज्यांनी जयश्री वहिनींना पक्षात आणण्याकरता, भारतीय जनता पक्षात आणण्याकरता ज्यांनी पुढाकार घेतला होता ते, आणि जयश्री वहिनी यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली आणि हा स्मारकाचा प्रश्न त्यांच्यासमोर मांडला. त्यानंतर मग आता आज हे पालकमंत्री भेटलेले आहेत, त्या स्मारकाची त्यांनी पाहणी केली आणि ह्यासाठी लागणारी रक्कम आम्ही मंजूर करू आणि मग स्मारक पूर्ण करायकरता गती देऊ असं त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणजे पहा की केंद्रामध्ये काँग्रेसचं सरकार होतं, राज्यामध्ये काँग्रेस प्रणित आघाडीचं सरकार होतं, अनेक खासदार झाले, अनेक मंत्री झाले, केंद्रात सुद्धा मंत्री होते, राज्यात मंत्री होते, ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर सुद्धा, आणि सगळे काँग्रेसचेच होते लोक. म्हणजे केवळ काय मी त्यांच्या घरातलेच लोक होते खासदार आमदार असं म्हणत नाही, परंतु अनेक दादांचा विचारावर सांगणारे, दादांच्या विचारावरती बोलणारे, त्यांच्यावर आमची श्रद्धा आहे असं म्हणणारे, दादांच्या विचारानं हे राज्य चालवायचं असं म्हणणारे सगळेच, सांगलीपासून मुंबईपर्यंत सगळे सत्तारूढ होते. त्यांच्या काळात हे स्मारक होऊ शकलं नाही. खरं म्हटलं तर पूर्वीच हे व्हायला पाहिजे होतं. सहकार क्षेत्राला मार्गदर्शन करणारं, शेतीला मार्गदर्शन करणारं, शेतीच्या बाबतीत सुद्धा दादांनी स्वतः एक शेतकरी संघटना स्थापन केली होती शेवटच्या दिवसामध्ये. स्वतः त्यांनी एक मोर्चा सुद्धा काढला होता शेतकऱ्यांचा दादांनी.
म्हणजे ज्या वेळेला शरद जोशी आणि यांची शेतकरी संघटना जोरात होती त्यावेळेला दादांनी स्वतः शेतकरी संघटना काढायची घोषणा त्यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात सांगलीच्या एका मेळाव्यात केलेली होती आणि शेतकऱ्यांचे प्रश्न ते मांडले होते. ते खरोखरच शेतकरी नेते होते. तर शेतकऱ्यांच्या बाबत काही मार्गदर्शन करता येईल का? शेती कशी फायद्याची होईल ह्याकरता काही उपाययोजना करता येतील का? ह्या सगळ्याबद्दल खरं म्हणजे एक खरोखरच असं उचित स्मारक होणं गरजेचं होतं. देर है लेकिन दुरुस्त आहे असं म्हणू आपण. आणि आता भारतीय जनता पक्षाचं सरकार महाराष्ट्रात असताना, म्हणजे भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार महाराष्ट्रात महायुतीचं असताना आणि केंद्रामध्ये भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वाखालचं सरकार असताना जर लोकनेते वसंतरावदादा पाटील यांचं स्मारक खरोखरच व्यवस्थित उचित स्मारक सांगलीमध्ये जर पूर्ण झालं तर ते खरीच चांगली गोष्ट आहे, स्पृहणीय गोष्ट आहे, अभिनंदनीय गोष्ट आहे असं म्हणायला काहीही हरकत नाही. धन्यवाद.